मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का मजा आणि विनाश यात फक्त किती अंतराचा फरक असतो? एक सेकंद, एक चुकीचा निर्णय, एक छोटीशी मजा आणि तुमचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आजची स्टोरी आहे अमयची. खूप हुशार, एनर्जेटिक, पण ज्याला वाटायचं मी नियम मोडू शकतो पण शिक्षा मला होणार नाही. ही स्टोरी तर एका रात्रीची आहे जेव्हा अमयने फक्त मजेसाठी घेतलेला एक निर्णय त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी कधीही न भरून निघणारं नुकसान घेऊन आला. ही स्टोरी तुम्हाला विचारायला लावेल, मी सध्या जी मजा करतोय त्याची किंमत भविष्यात काय असेल. अमय, वय वर्ष 21, कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला. तो दिसायला चांगला, गाडीचा शौकीन आणि सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र. त्याला वाटायचं आयुष्य म्हणजे एक मोठी पार्टी आहे आणि त्याचे नियम फक्त सामान्य लोकांसाठी आहेत. त्याचा एकच मंत्र होता, काळजी कशाला करायची, बघू नंतर, आज मजा करायची आहे. त्याचे वडील मोठे व्यावसायिक होते, त्यामुळे पैशाची त्याला कधीच कमी नव्हती. त्याच्याकडे नवीन कोरी स्पोर्ट्स कार होती जी तो नेहमी वेगाने चालवायचा. त्याचा मित्र जयेश नेहमी त्याला सावध करायचा, अमय हलूच अलव, नियम पाळले पाहिजेत. अमय हसायचा, जयेश तो आयुष्यभर घाबरत राहशील, मी ब्रेकसाठी नाही तर स्पीडसाठी जगतो. वेगाचं व्यसन, रात्री उशिरा मित्रांसोबत बाहेर पडणं, वेड्यासारखी गाडी चालवणं आणि प्रत्येक नियमाला मोडणं हा त्याचा छंद होता. त्याने अनेक वेळा ट्रॅफिक सिग्नल तोडले होते, पण प्रत्येक वेळी पैशाच्या जोरावर सुटायचा. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. तो नेहमी वाचतो. हाच त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला एक भयानक रात्रीकडे घेऊन जाणार होता. बर्थडे पार्टी आणि ड्रिंक्स. ती अमयच्या एका मित्राची वाढदिवसाची पार्टी होती. रात्र खूप उशिरा झाली होती. मित्रांनी खूप आग्रह केल्यावर अमयने काही ड्रिंक्स घेतले. त्याला माहीत होतं की हे चुकीचं आहे, कारण त्याला घरी गाडी घेऊन जायचं होतं. अमयचं मत, फक्त 2 ड्रिंक्समध्ये काय होतं आहे, मी एकदम ठीक आहे, कोण मला पकडणार आहे. पार्टी संपली. जयेशने त्याला थांबवायचा प्रयत्न केला. अमय, गाडी मी चालवतो किंवा तू टॅक्सीने जा. अमय चिडला, माझी गाडी आहे आणि मी फुल कंट्रोलमध्ये आहे, मला नियम शिकू नकोस. तो स्पोर्ट्स कार घेऊन वेगाने बाहेर पडला. तो भयानक क्षण. शहर शांत होतं, रस्ते रिकामी होते. अमयने म्युझिक फुल व्हॉल्यूमवर लावलं आणि गाडीचा स्पीड वाढवला. त्याला फक्त मजा करायची होती. एका निर्जन क्रॉसिंगवर सिग्नल लाल होता, पण अमयला वाटलं कोण बघतंय. त्याने ब्रेक लावला नाही. त्याने सिग्नल तोडला आणि वेगाने पुढे गेला. त्या क्षणी रस्त्याच्या कडेला कामावरून घरी परतणारा एक सुरक्षा रक्षक आपली साधी स्कूटर हलू चालवत होता. अमयच्या गाडीने त्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीतून लोक बाहेर आले. अमयला शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याला काही खरचटलं नव्हतं कारण कार मजबूत होती. पण जेव्हा पोलीस आले तेव्हा त्याला सत्य कळालं. तो सुरक्षा रक्षक रमेश काका जागीच वारले होते. ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारे व्यक्ती होते. अमय ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये पकडला गेला होता. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला अपघात आणि वेगाने गाडी चालवण्याचे पुरावे सगळे पोलिसांकडे होते. पैसे देऊन वडिलांनी त्याला जामीन मिळवला, पण ते प्रकरण तिथे थांबलं नाही. अमयच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, पण मीडिया, सामाजिक दबाव आणि पुराव्यांमुळे त्यांना हार मानावी लागली. अमयला गंभीर गुन्ह्यासाठी 5 वर्षाची शिक्षा झाली. त्याचे करिअर एका क्षणात संपले. वडिलांना आपली सगळी संपत्ती केसमध्ये गमवावी लागली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रमेश काकांच्या कुटुंबाने जे दुःख सहन केलं त्याबद्दल अमयला आयुष्यभर पश्चाताप करायचा होता. शिक्षा भोगताना अमयला कळालं, मजा ही एक तात्पुरती गोष्ट होती, पण शिक्षा ही एक आयुष्यभर सोबत राहणारी आहे. त्याने जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा त्याला कळून चुकलं, त्याने एका चुकीच्या मजेसाठी फक्त स्वतःचा नाही तर 2 कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. अमय आज बाहेर आहे, पण त्याचे आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. तो आता लोकांना शिकवतो की जीवनातील प्रत्येक निर्णयाचा परिणाम होतो. मित्रांनो, आजचा नियम, आजचा सिग्नल आणि आजची साधी गोष्ट मोडताना तुम्हाला खूप मजा वाटेल, पण त्या क्षणाचा परिणाम आयुष्यभर तुम्हाला शिक्षा देऊ शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही जे पेरता तेच उगतं. तुमचा आत्मविश्वास चांगला आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा शत्रू आहे. तुमच्या एका चुकीच्या मजेची किंमत तुमच्या आईवडिलांना आणि निर्पात लोकांना मोजावी लागते. म्हणून थिंक बिफोर यू ॲक्ट.